पालक घालून कढी कशी बनवायची सांगते. 2 चमचे चणा डाळ आणि 2 चमचे शेंगदाणे अर्धा तास अगोदर भिजत घातले. पालकाची अर्धी गड्डी मस्त धुवून घेतली आणि आपण बारीक चिरून घेतोय. 1.5 कप दह्यामध्ये हळद, धनेपूड आणि लाल तिखट घालून थोडं पाणी घालून मिक्स करून ठेवायचे. कढी बनवायला सुरुवात करताना कढईमध्ये तेल घेतलंय. मोहरी, जिरं, मेथी दाणा, हिंग, उभ्या चिरलेल्या मिरच्या, दाणे आणि डाळ जी आपण भिजवून ठेवली होती ती पण घालतोय. थोडंसं परतून घेतल्यावर पालक आणि मीठ घालून आपल्याला झाकण देऊन थोडीशी वाफ आणायची. डाळ थोडीशी शिजवून घ्यायची. आता यामध्ये बेसन आणि दही घालून घेते. आवडीनुसार पाणी ऍड करायचंय. थोडी साखरही मी घातलेली आहे. तडका पॅन मध्ये तूप, जिरं, मोहरी, ठेचलेला भरपूर लसूण, त्यानंतर सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता आपण इथं काढून घेऊया. लसूण चांगला लाल झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून इथं काश्मीरी मिरची पावडर आहे ती इथं 1 चमचा ऍड केली आहे आणि हा तडका जो आहे तो कढीवरती काढून घेतलाय. टेस्टला अतिशय सुंदर लागते ही कढी. गरम गरम मस्त भातासोबत ही सर्व करा आणि हेल्दी आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. धन्यवाद.